अपर आयुक्त नाशिक विभाग, अपर आयुक्त ठाणे विभागाच्या अंतर्गत शासकीय आश्रमशाळा 300, अनुदानित आश्रमशाळा 400 अशा 700 आश्रमशाळेमध्ये आमच्या विभागाचे सचिव विजयजी वाघमारे, आयुक्त लीना बनसोड मॅडम, वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी आणि आजचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे अशा या ठिकाणचे लोकप्रिय आमदार नितीन पवार, सर्व प्रकल्प अधिकारी। आज शैक्षणिक सत्र 2026-27 या वर्षासाठी अंदाजे 2.5 लाख विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सवाच्या माध्यमातून सन्मान केला, स्वागत केलं, प्रोत्साहन दिलं। यावर्षी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू, विद्यार्थ्यांना लागणारं शैक्षणिक साहित्य, आश्रमशाळेमध्ये लागणाऱ्या सोयी सवलती संपूर्ण त्यांना आम्ही सुपूर्द केलं। सोबतच विशेष बाब म्हणून शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्याची दक्षता आणि काळजी घेण्यासाठी ANM नियुक्त केलेले आहे आणि त्यांच्याकडे औषधीचा साठासुद्धा देण्यात आलेला आहे। आणि जबाबदारी सांगतो, येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ताप्राप्त शिक्षण, दर्जेदार शिक्षण पात्रताधारक शिक्षकाच्या माध्यमातून मिळेल असा विश्वास करतो। आणि 100% सर्व शासकीय आश्रमशाळेमध्ये सर्व विषयाचे शिक्षक, विषयानुसार शिक्षक, पात्रताधारक शिक्षक सर्वांची नियुक्ती केली असल्यामुळे सोबतच भोजनाच्या अनुषंगाने आम्ही चांगलं नियोजन केलं असल्यामुळे सेंट्रल किचनच्या माध्यमातून व त्या ठिकाणी असलेल्या सोयी सवलतीच्या माध्यमातून आम्ही व्यवस्था केलेली असल्यामुळे या ठिकाणचे प्रकल्प अधिकारी पूर्ण लक्ष घालून असल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या सोयी सवलती आणि शिक्षणाच्या बाबत कदापि तडजोड करणार नाही अशा प्रकारचा संकल्प केला असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आदिवासी विकास विभाग 100% उत्तम काम करेल असा विश्वास देतो। आणि महाराष्ट्राची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुमित्राताई ह्या आदिवासी विकास विभागाच्या भक्कमपणे पाठीशी आहे असा विश्वास दर्शवतो आणि थांबतो। खूप खूप धन्यवाद। संघटनेशी संवाद साधला, हितगुज साधला, चर्चा केली। जी वास्तविकता आहे ती मुख्याध्यापकाशी, अधीक्षकाशी चर्चा करावं, प्रकल्प अधिकाऱ्याशी चर्चा करावं, परंतु कुठल्या प्रकारची बातमी प्रकाशित करण्याच्या पूर्वी आपण शहानिशा करावं, चौकशी करावं, सत्यता पडताळावं आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करावं। कारण आपले विद्यार्थी, आपले युवक आहे, आपले डिपार्टमेंट आहे, आपला विभाग आहे, त्यामुळे तुमच्या सहकार्याची अपेक्षा असल्यामुळे कुठल्या प्रकारची चुकीची माहितीच्याद्वारे विभागाबद्दल अपप्रचार होता कामा नये याची काळजी आणि दक्षता घेणार 100%। आणि प्रकल्प अधिकारी, आयुक्त, सचिव 100% सज्ज आहे, मुख्याध्यापक सज्ज आहे, अधीक्षक सज्ज आहे। यावेळेस कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही अशा प्रचंड मला आत्मविश्वास आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।